251 दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बदूम मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. गेले 10-12 दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवाढ भागामध्ये सर्व भागात फिरलो. गल्लीमध्ये, आपल्या घरामध्ये, त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं, औक्षण वाहिलं. अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल, परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. परंतु गेली 10 वर्ष आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं, त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे. या भागातला विकास तर झालाच नाही, परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पडल्या. आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाढ भाग असू दे, हा विकासापासून वंचित राहिलाय. आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत, रोड, रस्ते, नाले, पाणी, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती, परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील, सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतोय. अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती. आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिलाय, त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे. तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे. येणाऱ्या 20 तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा, आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन, ज्या पद्धतीनं कर्मयोगी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं, या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे, या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी, वाढीसाठी, या ठिकाणच्या शेवटच्या माणसांसाठी म्हणून या ठिकाणी काम केलं. आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो आहोत. फक्त चालवतच नाही तर जो उद्देश कर्मयोगी आप्पांनी त्या ठिकाणी ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे करतोय. सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून जे शैक्षणिक संस्था चालतात, धार्मिक उपक्रम चालतात, त्या आपण त्या पद्धतीने चालतो. या भागातला दुसरा जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून ज्या सिद्धेश्वरला आप्पांनी मान मिळवून दिला, तो एक आदर्शच्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा 400-400 रुपये जास्त भाव देतो. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतात, ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे. आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात, यातच ते सर्व आहे. आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं. आप्पांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आप्पांच्या सहकार्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभारले, त्याचप्रमाणे आपण सर्व जनता ही त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभारला. म्हणून ह्या संस्था नुसता नावारूपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही, तर हा शेवटच्या घटकासाठी न्याय देतील. ज्या गरजा आहेत या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक, महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण काढलं. अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय. संगमेश्वर सारखी एज्युकेशन संस्था पहिले ऑटोनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केलाय. या सर्व करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहिलाय, याचा फायदा आपल्या सर्वांना होतोय. याच धर्तीवरती
येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं, रात्रींचे दिवस करून त्या ठिकाणी काम करेन. आणि आपले प्रश्न मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू देत, ग्रामीण भागाचे हरित क्रांतीचं स्वप्न असू दे, शहरातले पायाभूत सुविधाचे प्रश्न असू देत, किंवा शहराला हायटेक सिटीमध्ये कन्वर्ट करणं अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतोय. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजण ज्या प्रेमानं, ज्या पद्धतीनं मला आतापर्यंत प्रेम दिलंय, त्याच पद्धतीनं ह्या निवडणुकीत माझ्यावरती मतदान करून, म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह आहे कम्प्युटर, हे पहिल्या मशीन मधलं शेवटचं नाव धर्मराज अण्णाराज काडादी आणि कम्प्युटरचं चिन्ह आहे. या चिन्हावर आपण बटन दाबून मतदान करावं. वेळ खूप कमी मिळाला, मला 10 ते 12 दिवसाचा प्रचाराचा वेळ मिळालाय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मनापासून यायची इच्छा होती, प्रत्येकाला भेटण्याची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. म्हणून या प्रसार माध्यमातून मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण या माध्यमातून मला मतदान करून आशीर्वाद द्यावा. मी आपण दिलेला आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही. आणि आपण मला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर अतिशय प्रामाणिकपणे या भागाचा विकास करण्यासाठी सर्व राज्यातील प्रमुख नेते आणि त्याच पद्धतीनं माझे सहकारी नेते आणि आपल्या सर्वांच्या बरोबर चर्चा करून या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।